महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या या निर्णयातून आता उद्धव ठाकरे यांना सगळ्यात मोठा दिलासा मिळतोय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मात्र या निर्णयाने आनंदाने सुखावणारी अपडेट आपल्या समोर येते. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ऐतिहासिक घडणारी घडामोड आता नवीन वळणावरती नवीन मार्गावरती असून शिवसेना पक्षफुटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निर्णायक निकाल येण्याचे स्पष्ट संकेत. नार्वेकरांसह एकनाथ शिंदेच्या आमदारांना पहिला मोठा दणका. धनुष्यबाण चिन्ह एकतर गोठवणार किंवा ठाकरेंच्या हाती. नेमकी काय आली आहे बातमी ती आता आपण जाणून घेऊया. मित्रांनो, देशाच्या राजकारणामध्ये वेगवेगळे प्रादेशिक पक्ष संपवण्यासाठी भाजप आता पुढाकार घेते आहे. पक्षाला संपूर्ण संपवायचं, त्यांच्या पक्षाची चिन्ह नावं बाजूला सारून दुसऱ्या कुणाच्या हातात द्यायची ही भाजपची रणनीती आता मात्र प्रत्येक राज्यामध्ये सुरू झाली आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडल्याच्या नंतर भाजपने आपला मोर्चा विविध राज्यांकडे वळवल्याचं चित्र निर्माण झालंय. लोकशाहीची हत्या जणू काही सुरू झाली आहे का? देशामध्ये संविधान आहे का? लोकशाही कुठे आहे असा प्रश्न सामान्य जनता आता विचारू लागली आहे. राज्यामध्ये घडत असलेली ही प्रकरणं आता मात्र गंभीरतेने घेण्याची गरज असल्याचं प्रादेशिक पक्ष विचारू लागले आहेत. भाजपा जणू काही देशातला जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि एकटाच पक्ष भारतात राहावा ही भाजपची इच्छा असल्याचं त्यांच्या नेत्यांनी स्पष्टपणे म्हटलंय. म्हणून इतरत्र राज्याच्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरे यांची भूमिका आणि यांच्या पक्षाच्या बाजूने येणारा निकाल हा खूप महत्वाचा आणि सर्वच राजकीय पक्षांना दिलासा देणारा ठरणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये या प्रकरणामध्ये विधानसभा निवडणुका झाल्याच्या नंतर हा निकाल येईल अशी अपेक्षा होती. परंतु विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भूमिका, एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांची वैधता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे धनुष्यबाण चिन्ह या शिवसेनेच्या अधिकृत निवडणूक चिन्हावरचा दावा, या सगळ्यांवरती न्यायालयाने कठोर भूमिका घेतल्याचं चित्र आता अखेर समोर येऊ लागलंय. न्यायालयाचा अंतिम निर्णय या दिशेने गेला तर उद्धव ठाकरे यांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा राजकीय आणि कायदेशीर विजय ठरेल. तर एकनाथ शिंदे गटासाठी हा जबरदस्त धक्का मानला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाचा कडक सूर. सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान व्यक्त केलेल्या निरीक्षणामुळे शिंदे गट आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णय प्रक्रियेवरती गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितले की पक्षफुटी प्रकरणी निर्णय घेताना घटनात्मक तरतुदींचं पालन झाले का? आमदार अपात्रतेचा निर्णय इतका विलंबाने का घेण्यात आला? निवडणूक चिन्हाबाबत निर्णय घेताना पक्षाची मूळ रचना आणि संविधान विचारात घेतले गेले होते का? या तीन महत्वाच्या प्रश्नांमुळेच शिंदेगडाची अडचण मात्र कमालीची वाढल्याचं राजकीय तज्ज्ञ आता व्यक्त करू लागले आहेत. या प्रश्नांमुळे शिंदेगडाची कायदेशीर अडचण वाढलीच, परंतु हातातून पक्ष आणि चिन्ह दोन्ही जाणार का याकडे आता गांभीर्याने शिंदेगड पाहू लागलाय. नार्वेकर यांच्या भूमिकेवरती गंभीर प्रश्न. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयावरती सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. राजकीय वर्तुळामध्ये असे बोलले जाते की अध्यक्षांनी घेतलेला निर्णय राजकीय दबावाखाली झालाय का? हा प्रश्नच न्यायालयाच्या निरीक्षणातून पुढे आलाय. जर अध्यक्षांचा निर्णय रद्द किंवा चुकीचा ठरवला गेला तर शिंदे गटाची आमदारांची वैधता थेट संकटात येऊ शकते. एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांना मोठा धक्का. हा या प्रकरणाचा सर्वात मोठा फटका एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांना बसण्याची शक्यता आहे. जर न्यायालयाने असे ठरवले की बंडखोरी घटनाविरोधी होती, मूळ शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्वाखाली आहे, तर शिंदे गटातील अनेक आमदार अपात्र ठरवण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे केवळ विधानसभाच नव्हे तर राज्यातील सत्ता समीकरणेही पूर्णपणे बदलू शकतात. धनुष्यबाण चिन्हावरती निर्णायक वळण. या सगळ्या घडामोडींमध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे धनुष्यबाण हे शिवसेनेचं पारंपरिक निवडणूक चिन्ह. राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयाकडे सध्या दोन स्पष्ट पर्याय आहेत. धनुष्यबाण चिन्ह गोठवणं किंवा दोन्ही गटांना ती वापरण्यास मनाई
धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना देणं. आता या दोघांपैकी कोणता निर्णय होणे अपेक्षित आहे ते लवकरच समजेल. परंतु मूळ पक्ष, संविधान आणि संघटनात्मक रचना उद्धव ठाकरेंकडे आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंची बाजू एकदम मजबूत असल्याचं राजकीय जाणकार आपली मतं व्यक्त करत आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय हा योग्य नसून तो निर्णय आपल्या दबावाखाली दिलाय का, असा प्रश्न सध्या राजकीय तज्ज्ञ आपली मतं विचारात घेऊ लागलेत. घटनातज्ञ उल्हास बापट यांच्या मतानुसार राहुल नार्वेकर आणि केंद्रीय निवडणूक आयोग यांनी जे निकाल दिले ते निकाल योग्य नाहीत. हे निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने असायला हवे होते. मात्र शेवटी सर्वोच्च न्यायालय असे का करते यावरती विचार करायची वेळ आल्याचं त्यांनी म्हटलंय. या दोन्ही परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे गटाला मोठा फटका बसणार आहे हे निश्चित मानलं जात आहे. शिंदे गटाला नवीन चिन्ह, नवा पक्ष. जर धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाकडून गेले तर एकनाथ शिंदे यांना नवा पक्ष आणि नवं चिन्ह शोधावे लागणार आहे, अशी परिस्थिती निर्माण होईल. राजकीय विश्लेषकांच्या मते धनुष्यबाण हे केवळ चिन्ह नाही, ती शिवसेनेची ओळख आहे. ते गेले तर शिंदे गटाची जनाधाराची पकड मोठ्या प्रमाणात ढासळू शकते. ग्रामीण भाग, मुंबई आणि मराठी मतदारांमध्ये धनुष्यबाण चिन्हाला विशेष भावनिक महत्व आहे. उद्धव ठाकरे यांचा राजकीय पुनर्जन्म. या निकालानंतर उद्धव ठाकरे यांचा राजकीय पुनर्जन्म झाल्याची भावना निर्माण होऊ शकते. शिवसेना फुटल्यानंतर अनेकांनी ठाकरे संपले असा कयास बांधला होता. मात्र कायदेशीर लढाई, संघटनात्मक संयम आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आधार यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा केंद्रस्थानी येताना दिसत आहेत. ठाकरे गटात जल्लोषाची तयारी. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आशेने पाहत आहेत. शिवसेना भवन, शाखा आणि जिल्हा कार्यालयांमध्ये आधीपासूनच तयारी सुरू असल्याची माहिती आहे. जर निकाल अनुकूल आला तर जल्लोष, तर विजय मिळावे खरी शिवसेना दावा अधिकृतपणे मानला जाईल. महाराष्ट्राच्या राजकारणावरती दूरगामी परिणाम. या निर्णयाचा परिणाम केवळ शिवसेनेपुरता मर्यादित राहणार नाही, तर तो परिणाम राज्याच्या राजकारणावरती करेल. भाजप शिंदे युतीच्या भवितव्यावरती आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुका. राजकीय जाणकारांच्या मते हा निकाल महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा देखील बदलू शकतो. एकूणच शिवसेना पक्षफुटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा संभाव्य निकाल हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी ऐतिहासिक विजय ठरू शकतो, तर एकनाथ शिंदे गटासाठी तो मोठा राजकीय धक्का असेल. आता धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जातंय की उद्धव ठाकरेंना मिळतंय, या निर्णयासाठी आपल्याला 18 फेब्रुवारी पर्यंत वाट पाहावी लागेल. तेव्हा 18 फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाल्यानंतर कोणता निकाल येतो हे आपल्याला समजेल. मग सध्या तरी उद्धव ठाकरे यांची भूमिका, उद्धव ठाकरे यांचं पारडं अतिशय जड असल्याचं सगळेच राजकीय तज्ज्ञ, घटना तज्ज्ञ म्हणत आहेत. मित्रांनो, या सगळ्या घडामोडी घडतीलच, त्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करा. धन्यवाद.